वेलकम बॅक अ मिनी ब्लॉग. काल रात्री ना आमची पोरगी न जेवण करता झोपली होती. त्यामुळे ना सगळं काम बाजूला ठेवलं आणि अगोदर ना तिच्यासाठी सकाळी सकाळी पोहे बनवले. आणि मी तिला विचारत होते पोहे कसे झाले, तर ती सांगत होती आई छान झाले होते. बघ ना, अगोदर माझं सगळं आवरून घेतलं आणि मी गेले होते शेतात, कारण आमचा ना भुईमूग खुरपून झालेला होता आणि त्यालाच ना खताचा डोस द्यायचा होता. त्यामुळे ना मस्त असं अगोदर खत टाकून घेतलं होतं. आव्हांनी मोटर चालू करून दिली होती आणि मला काय बारं बसलं नाही. त्यामुळे आव्हांना म्हटलं तुम्हीच बसवा, कारण तिथे ना सगळी भुरमटाचीच माती आहे, तिथे काय लवकर बारं बसत नाही. आणि भुईमूग ना आमचं खूपच पातळ झालेलं होतं. लापशी जर मला खूप खावीशी वाटली होती, त्यामुळे म्हटलं चला बनवू, कारण अशी लापशी ना फक्त आपल्या कार्यक्रमातच खायला भेटते. पण मी ना अशी लापशी अधूनमधून ना कधी पण बनवत असते. तशी तर ही लापशी ना मी कायम कढईमध्येच बनवत असते. म्हटलं चला आज ना आपण कुकरमध्ये बनवून बघूयात कशी होतीये. आणि ना फर्स्ट ट्राय केलं होता, पण खरंच इतकी भारी झाली होती ना कुकरमध्ये. काजू बदाम मस्त असे तुपात भाजून घेतलं होता, रवा पण भाजून घेतला होता. त्यामध्ये ना 1 वाटी गूळ टाकला, छान असं मिक्स करून घेतलं आणि आपल्या कुकरची ना 1 शिट्टी करून घेतली होती. कुकर तर देवा देवा करूनच उघडलं. म्हटलं काय होतंय काय माहिती, पण कुकर उघडून बघितलं ना तर खरंच लापशी ना इतकी भारी झालेली होती ना, म्हणजे मी कढई बनवते ना त्यापेक्षा पण ना एकदम छान अशी सुट्टी सुट्टी झालेली होती. लापशी कुणाकुणाला आवडते ना त्याने एक लाईक नक्की करून जा बरं का. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.